डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि सोसायटी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जुलै रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गडकरी रंगायतन येथे भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे। राज्यातील सुमारे 1,35,000 गृहनिर्माण संस्थांच्या वतीने हा गौरव सोहळा होणार असून त्यापूर्वी महाराजस्व शिबिराचं उद्घाटन देखील होणार आहे। या निमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला आमदार श्री संजय केळकर तसंच श्री सीताराम राणे उपस्थित होते। श्री केळकर यांनी महसूल विभागाच्या लोकाभिमुख निर्णयांची यावेळेस माहिती दिली। व्हर्टिकल 7/12, अकृषक करमाफी, डीम्ड कन्व्हेन्स प्रक्रिया सुलभ करणे, स्वयं पुनर्विकासाला प्रोत्साहन, वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर तसंच शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाला अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील असं देखील यावेळेस आमदार श्री संजय केळकर आणि श्री सीताराम राणे यांनी सांगितलं। हाऊसिंग फेडरेशन आणि सोसायटी मंच यांच्या माध्यमातून केलंय। आपले राज्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम असे मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्काराचं आयोजन केलंय। त्यांनी जे गेल्या वर्षभरात 1.5 वर्षामध्ये झपाट्याने निर्णय घेतले आणि ज्यामध्ये ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यापासून मजुरापासून ते शहरी भागामध्ये गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या नागरिकांना फार मोठे फायदे झाले। मग एनए टॅक्स असेल, सरकारी जमिनीवरचं जे झोपडपट्ट्या आहेत त्या नियमानुकूल करण्याचा असेल, डीम कन्व्हेन्स असेल, अनेक विषय हे त्यांनी झपाट्याने याच्यामध्ये निर्णय घेतले आणि या निर्णयाला दाद देण्याकरता हा भव्य सत्काराचं आयोजन केलंय। सर्व घटकामधली नागरिक जे आहेत या नागरिकांच्या तर्फे गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या रहिवाशांतर्फे या सत्काराचं आयोजन केलंय। सगळ्यांच्या वतीने त्यांचा मोठ्या प्रमाणात ठाणे इथल्या जनतांच्या हाऊसिंग सोसायटीच्या वतीने आणि केळकर साहेब संस्थापक असलेल्या सोसायटी मंच या दोघांच्या माध्यमातून आम्ही त्यांचा सत्कार भव्य सत्कार गडकरी रंगायतनमध्ये करत आहोत। दुसरा एक महत्त्वाचा विषय याचबरोबर लोकांच्या समोर जो आमचा हाऊसिंग सोसायटी सध्या मोठ्या प्रमाणात विषय आहे, सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल काही गाईडलाईन दिले, तर भटके कुत्रे आणि पाळीव कुत्रे यांच्याविषयी शासनाने नियमावली बनवावी असं सुप्रीम सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे आणि ते प्रामुख्याने महसूल विभागाच्या अंतर्गत येतं। त्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत की ही प्रक्रिया लवकरात लवकर करावी आणि त्यासोबत इतर काही आमचे विषय आहेत ते सुद्धा आपण त्यांच्यासमोर मांडणार आहोत। मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेन, गृहनिर्माण संस्थांचे सभासद असतील, पदाधिकारी असतील, संचालक असतील, या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी सत्कारासाठी ठाणेकर म्हणून उपस्थित राहावं। धन्यवाद।